श्री शिवलीलामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानसरो सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्यवसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास. एच विषयी सुते इतिहास शौनकांदिका प्रति सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन परम प्रताप मी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रत सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत. परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्धती परमचतुर गुणवती. पती प्रतिपुसे एकांती कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रताचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नामनगरी सारमेय होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरा समोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोषाचरे. कुमुद्धती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत तीराणी सत्य झालीस तू. मग कुमुद्धती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही आऊ जाऊ कोण्या जन्मास. सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे बघ म्हणे. सिंधू देशीचा नृप इंदू वदने होऊन पुढील या जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणे मेसी होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जान. चौथे जन्मी गांधार राव होऊन तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्ह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होऊन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढविन जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना. शरणरी घेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्देश. शुभवदने तुझ समवेत कैलासपद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती तितुकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीन सुत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन सद्गद न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्या धिक धर्म. तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजती रतनृपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविका आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्ता आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवने. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजान.
तेने एकमनी दिधला आणून चंड किरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श, होय जामे कर बावन कस. सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोकावर्षण, दारिद्र्य नाही नगरात, तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी, जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे, भूपतो सर्व गुणी वरिष्ठ, कि शिवभजनी गंगेचा लोट, कि विवेक भावरत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, कि वैराग्य सरोवरीचा मराळ, कि शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, कि ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळा, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, आणि मागे पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती, बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भुभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे, इंदिरावर कमलदल नयन, त्याचे कंठी औस्तुव जान, की मृडा निरवर मौळी, रोहिणी रमन, प्रकाश घना मनी तैसा, तो मनी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपानी पाठविले दूत, मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदुष रूप होय, अतिरूप अतिधन, अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, म्हणी जरी द्यावाया लागून, तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगदुद्धार, वज्रपंजर भक्तासी, त्यासी शरण जाऊ येवसरी, जो भक्ता काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून, महायंत्रांचे नगरावरून, मार होती अनिवार, सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूडाराधी प्रीती करून, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन, कुमार कडिये घेऊन पातली, 6 वर्षांचा बाळ, राजा पूजा करिता पाहे सकळ, निरखोनिया वाडवेळ, गोपगृहिणी आली घरा, कुमार काखे खालता उतरोन, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्वस तृण सदन, बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेचे वेदिका करून, दिव्य शिवप्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने, कोणी दुजे नाही तेथ, लघु पाषाण आणोनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणाची वाहे प्रीतीने, राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण, धूपदीप नैवेद्य पूर्ण, तेनेची करुण करीतसे, आर्द्र तृण पुष्प सुवासहीन, तिची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यान, आसन प्रेमभावे पूजितसे, परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिका उधळी, मृत्तिकाच घेऊनी करकमळी, पुष्पांजुळी समर्पित, एवं रायायसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जडले, मातेने स्वयंपाक करून, एवा पुत्रा करी भोजन, बहुवेळा हाक फोडून, पाचारिता निधी प्रत्युत्तर, म्हणून बाहेर येऊनी पाहे, तव शून्यग्रही बैसला आहे, म्हणे अर्भका मांडिले काये, चाल भोजना जड करी, परिनेदी प्रत्युत्तर, मातेने क्रोधे करुणी सत्वर, त्यांचे लिंग आणि पूजा समग्र, निरखुनिया झुगारिली, चाल भोजना त्वरित, म्हणून हस्तकी धरुणी ओढित, बाळ नेत्र उघडूनी पाहत, तव शिवपूजा विदारिली, आहा शिव शिव म्हणून, घेत वक्ष स्थळ बडवून, दुःखे पडला मूर्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी आता, गाली प्रदाने देऊन, माता जाऊनी करी भोजन, चीर्ण वस्त्र पांघरून, तृणसेज पहुडली,
इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमारमन अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे रत्नवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करुणी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण. षोडशोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजुळी वाहतसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला फुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचके. पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन. सर्वालंकारे करुण शोभायमान पहुडरी. तिस बाळके जागे करुण म्हणे चाल घे शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुण पाहे नयने. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकांसी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन पार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृपवनीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसे येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन. सकळ रायास भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बाळकांसी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न तै तृणकुटे होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. गृहीच्या दासी सिद्ध होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगनीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांधरत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खून जाय तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येते हातास उमाविलास भेटे तेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुतांजनी प्रिय तो. जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्ना मानस संतापहर. वृत्रारी शत्रू जनकनगर दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळाप्रती हृदयी धरोनी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा अमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी आनंदी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल
गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांतक कौरवमर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती जेवी जपमाळेचे मनी परतोने येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथिवार तिची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथेचे अंतर्धान सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेनाचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांच्या अर्थ पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदाप्रती पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चने रत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमळीने शिवचक्र चक्र वाके दोणी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लभती देवाभीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊने घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पात्री घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदायती वर्या श्रीभक्त कैलास चळ निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड चतुर्थाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।